अमरावतीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय द्यावे, अन्यथा संपूर्ण आंबेडकरी अनुयायी व विविध राजकीय पक्ष आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या वतीने व विविध संघटनांद्वारे अनेकदा निवेदने, मोर्चे, धरणे, आंदोलने करण्यात आली, पण प्रशासन या विषयावर गंभीर दिसत नाही व पाठपुरावा करताना दिसत नाही। हा संपूर्ण आंबेडकरी अनुयायांचा गंभीर आरोप आहे। माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल केलेली रीट याचिका क्रमांक 3488/2016 पासून स्मारकाच्या जागेचा मुद्दा प्रलंबित व थंड बसत्यात आहे। तसेच या स्मारकाच्या जागेच्या संदर्भात शासनाच्या तिजोरीत रुपये 3,39,98,660 एवढी मोठी रक्कम जमा आहे। दिनांक 24/7/2023 रोजी स्मारकाच्या जागेच्या संदर्भात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं होतं। सदर आंदोलनाची दखल माननीय सौरभ कटियार साहेब जिल्हाधिकारी यांनी घेतली व आपल्या समक्ष कक्षात संपूर्ण विभागाचे प्रमुख अधिकारी हजर होते। हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा, अन्यथा 10 दिवसानंतर संपूर्ण राजकीय पक्ष, विविध आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। तसेच त्या दिवसापासून आमरण उपोषणही सुरू करण्यात येईल। ही धमकी नाही तर आंबेडकरी समाजाच्या ज्वलंत भावना आहेत, असे आंबेडकर समाजाच्या विविध संघटना व पक्ष कार्यकर्ते यांच्या निवेदनामार्फत इशारा देण्यात आला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही 2016 पासून बाबासाहेबांच्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भामध्ये जागा स्मारकाला मिळाली पाहिजे म्हणून 2016ला रीट पिटिशन दाखल केली नागपूर उच्च न्यायालयामध्ये। आणि या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण राजकीय पक्ष आणि विविध संघटनाच्या माध्यमातून अनेक धरणे, आंदोलनं, निवेदनं, मोर्चे काढले। या ठिकाणी अनेक जिल्हा अधिकारी बदलले, मनपा आयुक्त बदलले, पण या विषयाच्या संदर्भामध्ये आज दिनांक 24/7/2023 रोजी माननीय सौरभ कटियार साहेबांनी त्यांच्या कक्षामध्ये संपूर्ण मनपाचे अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी संपूर्ण मौजूद होते, हजर होते। त्या ठिकाणी आम्ही कमीत कमी 1-1.5 घंटा मीटिंग चालली। त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये आमच्या ज्या मागण्या ज्या होत्या, रिसर हायकोर्टाने जे काम केलं, हायकोर्टाने म्हणजे मनपाने नेमलेले आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामधून नेमलेले वकील कप्तान आणि जोशी मॅडम या संदर्भामध्ये त्यांना तारीख माहीत नाही, तारखेवर हजर राहत नाही। या संदर्भामध्ये 2016 पासून हा खटला याच्यामध्ये आहे, थंड बस्त्यामध्ये आहे। पण आज या ठिकाणी आम्ही 1 वर्षानंतर कटियार साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा माझा अस्मिताचा प्रश्न आहे आणि बाबासाहेब तुमचे नाही, आज आमच्या सर्वांचे आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला। आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा आंदोलन केलं, आंदोलन करत असताना या अमरावती विधानसभेचे आमदार सुलपाताई खोडके आणि दर्यापूरचे विधानसभेचे आमदार आणि नवनिर्वाचित खासदार या दोन्ही लोकांनी असेंब्लीमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये हा लक्षवेधीमध्ये हा मुद्दा मांडला आणि सभापतींनी या विषयावर म्हटलं की आम्ही गटांनी सोबत चर्चा करून या संदर्भात शासनाची निधी खर्च करून लवकरात लवकर आम्ही हा विषय निकालीत काढू आणि जो संबंधित अधिकारी आणि कार्यालय आहे त्यांना आम्ही सूचना देऊ। पण 1 वर्ष झालं, 1 वर्षाच्या आतमध्ये काहीच हालचाल झाली नाही, फक्त तारीख पे तारीखच होत आहे आणि आंबेडकरी संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना, पक्षांना म्हणजे जनतेला फक्त पेढा देत आहे। म्हणून या संदर्भात आम्ही आज ॲक्शन घेतली की 10 दिवसाच्या आतमध्ये महानगरपालिकाच्या आयुक्तांनी आणि जिल्हा अधिकारी साहेब यांनी ताबडतोब लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आम्ही 10 या तारखेपासून तर 10 दिवसाच्या नंतर आम्ही उपोषणाला बसू। यानंतर आंबेडकरी संपूर्ण जिल्ह्यातील, शहरातील, महाराष्ट्रातील, विदर्भातील संपूर्ण आंबेडकरी अनुयायी अमरावतीमध्ये दाखल होतील। काय होईल याचा अंदाज नाही, पण आम्ही आता बाबासाहेबांनी संविधान दिलं, बाबासाहेबांचे आम्ही भक्त आहोत किंवा बाबासाहेबांचा आमच्या अंगात रक्त आहे, म्हणून रक्तक्रांती नाही झाली पाहिजे म्हणून संविधानिक पद्धतीने आमचा जो लढा उच्च न्यायालयामध्ये चालू आहे त्याची वाट केव्हापर्यंत पाहायची म्हणून 2023ला जे मीटिंग लावली त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये आम्ही जॉब विचारायला आलो। कलेक्टर साहेबांना जॉब विचारतो की तुम्ही 1 वर्षामध्ये किती मीटिंगा लावल्या, काय केलं। महानगरपालिकाचे आयुक्त 2-2 वर्षांनी बदलतात, त्यांना बी आम्ही भेटणार आहोत। या संदर्भात आम्ही संपूर्ण आंबेडकरी अनुयायी आज आम्हाला फायनल डिसिजन पाहिजे या ठिकाणी। आणि जे काही कायदे बनलेले आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत ते जमीन लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावी, स्मारकाला देण्यात यावी। आणि निधी ऑलरेडी महानगरपालिकाने 3,95,00,000 रुपये असं काहीतरी कोटी तिजोरीच्या आपल्या शासनाच्या तिजोरीत जमा आहे। 3,39,39,98,660 रुपये जमा आहे।
2016 व्याज खात आहे, पण हा पैसा आहे की नाही खर्च केला याचाही आम्हाला शंका आहे. म्हणून संपूर्ण आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी कार्यकर्ता, महिलागण आम्ही आज जाब विचारल्याशिवाय आणि ठोस निर्णय घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.